माझं नाव एकनाथ आसराम सत्रे, राहणार कात्रड, तालुका रावरी, जिल्हा अहमदनगर. या मार्केटला आल्यावर मला जरा बदल वाटला आमच्या मार्केटपेक्षा. माल चांगला विकला माझा. मी पहिल्यांदा चाललोय मार्केटला. तुमचा माल रात्री तुम्ही पहिल्यांदाच घेऊन आला, बरोबर? तुम्ही रात्री घेऊन आल्यानंतर रात्री खाली करण्याची व्यवस्था किंवा माल पट्टी मारणे, निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा रात्री काटा करण्याच्या प्रक्रियेमध्ये निलावाच्या अगोदरच्या काही प्रक्रिया करता येतं, त्या सगळ्या तुम्ही पाहिल्या का? हो, पाहिलं. मग तुम्हाला यातलं काही जाणवलं का? या चुकीचं काय घडतं जाणवलं का? नाही, चुकीचं काहीच नाही घडत. व्यवस्थित मग तुम्ही रात्री झोपला का आपल्या जागाच राहत आपल्याला जागत राहिलं. करायला जागा, कारण का तुम्ही पहिल्यांदा झाला होता. आता या सगळ्या सिस्टीम तुम्ही पाहिल्या, पाहिल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं इथं? व्यवस्थित सगळं. बरं. यापूर्वी तुम्ही इतर मार्केटला गेला होता, तर तिथले अनुभव काय वाटले, इथं काय वाटलं तुम्हाला? बदल भरपूर आहे. कशामध्ये बदल वाटलं तुम्हाला? थोडं चांगलं व्यवस्थित आहे, कडक आहे नियम कडक आहे. एक डाळिंब सुद्धा इकडे तिकडे होत नाही. कसं काय बरं? तुम्ही तर पहिल्यांदा आला तुम्ही रात्री. मी रात्रभर जागे होतो. तसं इकडे बाकीच्या मार्केटला आहे ना, काही खरं नाही. तोंड पाहून येणारे माणसं भरपूर राहते आणि तोंड पाहून का भाव भेटतो. आणि चालता अशी कोणी 5-6 किलो तर डाळिंब उचलून घेऊन झाले. बरं, मला तुम्हाला काय बोलायचं, तुमचं नाव सांगा. विकास. बरोबर. तुम्ही आता इकडे पुण्याकडे पण आला, बरोबर? मी म्हणत नाही की तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही इतर मार्केटला किंवा इतर ठिकाणी सुद्धा जाऊन बघितलं पाहिजे. तुम्हाला इथल्यापेक्षा तुम्हाला इतर मार्केटला किंवा इतर ठिकाणी तुम्ही बाजारात गेला असताल तर तुम्हाला काय जाणवतंय? दुसऱ्या मार्केटला बरं, झोपायची सोय समजा तुमची आपोआप कशी ते समजा ते हे झालं, म्हणजे डाळिंबाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? मी 7 वर्ष झाली. जुना तुमचा अनुभव आहे. आज तुमचा माल आज परत आज कंटिन्यू चालू आहे. तुमचं नाव सांगा. सतीश कारोड चव्हाण, निमगाव माळुंगी, तालुका शहर, जिल्हा पुणे. तुम्ही पुणे जिल्ह्यात आणला, तुम्हाला काय अनुभव वाटतोय मार्केटचा? कारण ह्या मार्केटला मी 10 वर्षापासून मी घेणं आहे माझं. आणि माझा माल मी आज 5-6 दिवसापूर्वी चालू केलेला आहे. तर आज माझा माल 1 नंबरमध्ये इथं विक्री झालेला आहे. कसा विक्री झाला? कधी केली? आज 1 नंबर 210 रुपये, सरासरी 2200 पर्यंत 110 रुपयेपर्यंत आवरेज पडू शकते. 110 म्हणजे 2200 रुपये. 2200. बरोबर. आणि आज 230 रुपये बघू नका मला गेलो नाही. आहे का? आलं का ते? ठीक आहे, नाव सांगा मला तुमचं. ऋतिक संपत झंझाळ. ऋतिक संपत झंझाळ. कुठलं गाव? पारनेर. पारनेर. अच्छा, नगर जिल्ह्यातलं तालुका मोठा आहे म्हणत, हरकत नाही काय. पण तुमच्या भागातले माल पण चांगले असतात. आणि तू माल घेऊन आलाय का? हा. बरं. किती बाग आहे माल तुमची? बाग अर्धा एकर. क्या बात आहे. अर्धा एकर मध्ये एवढा टॉप माल त्यांनी काढलेला आहे. नक्कीच तुमचा आभार मानलं पाहिजे, कारण का माल एवढा टॉप आणणं एवढं सोपं नाहीये. तुला आता काय वाटतं इथं आल्यानंतर, या मार्केटला आल्यानंतर? मार्केट चांगलं आहे, सगळं निवड सगळं चांगलं आहे. या अगोदर इकडे तुम्ही दुसऱ्या मार्केटला कुठे गेला होता का? नाही. जागेवर माल दिला? जागेमध्ये नाही दिला, डायरेक्ट मार्केटलाच घेऊन आला. तर आमचं मार्केटला पहिल्यापासून येत आहे का? कसं काय? म्हणजे आज तुम्ही सुट्टी होती म्हणून आला का? बरं, हरकत नाही. तुम्हाला काय व्यवस्थित झालं सगळं? काय अडचण राहते पण सगळं? युट्यूब चॅनल पाहता का? युट्यूब चॅनल आवर्जून शेतकऱ्यांनी पाहायला पाहिजे, की जेणेकरून आपला माल कधी काढला पाहिजे, कधी विरळला पाहिजे, हे नक्कीच आपण या ठिकाणी सांगत असतो. आता बकरी उद्या आलेली आहे, त्यामुळे आपण बऱ्यापैकी 2-4 दिवसापासून सांगतोय की बकरीचा इफेक्ट थोडाफार होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी बोलायचं, त्यांना सांगा. युट्यूबला व्हिडिओ पाहूनच इकडे आलो. युट्यूबला व्हिडिओ होणार आहे. बकरीचा आम्ही जी काही व्हिडिओ सांगितला त्याबद्दल तुम्ही आला म्हणून तुमचा फायदा झाला. जर आम्ही सांगितलं नसतं, तुमच्या शेतकऱ्यांची आवक झाली असते आणि सगळे बाजार 1000 रुपयांनी ढासळले असते, 1500 रुपये ढासळले असते. मग ते बाजार उचलायला वेळ लागतो, काल दुपारी 3:30 वेळ जात नाही. लक्षात घ्या. म्हणजे शेतकरी बांधवांना नक्की सांगेल की आपण युट्यूब चॅनल आवर्जून पाहत जा. तुम्ही पण आज पहिल्यांदा आला. तुमचं नाव सांगा मला. रमेश नागनाथ पांढरे, तालुका शहर, जिल्हा पुणे. तुम्हाला काय अनुभव वाटते पांढरे? त्याच्यामध्ये सगळी सुविधा आणि मालाची आवक घेताना वगैरे काही त्रास झाला नाही. बरं, रात्री आल्यापासून तुम्हाला कुठली गोष्टीची अडचण? काहीच अडचण नाही. बरं, माल रात्री खाली करणे, पलटी मारणे किंवा निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये, काटा करण्याच्या प्रक्रियेमध्ये, काटा करताना आवर्जून नक्की आपण पाहिलं पाहिजे. तसं पाहिलं का? नाही, आम्ही पाहिलं नाही. पण तुम्हाला काय झालं इथं? आहे तसं वाटलं मला सगळं गॅरेज जागेवर होतं सगळं? वजन बिजन भरलं व्यवस्थित? हे काय विचारतो की मनात काही शंका नको म्हणून आवर्जून आपण आपलं उकल पाहण्यापेक्षा आपण नक्की दुसऱ्याचं उकल पाहिलं पाहिजे. त्याच्यावरती आपल्यावर स्वतः माताची परीक्षा करते.
मी नक्कीच शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपणही माल आम्ही युट्यूब चॅनलवरती सांगत असतो की ज्या दिवशी माल काढायचा, ज्या दिवशी थांबवायचा आहे, हे नक्कीच आपण 4-5 दिवसावर आवरून सांगितलं. त्यामुळे हे रेट पण राहिले, माल कमी असल्यामुळे रेट पण चांगले टिकून राहिले. मी इथून पुढच्या काळामध्ये युट्यूब चॅनलवरती तानाशेठ आवर्जून व्हिडिओ टाकत असतात की जी काय दररोजची घडामोड असेल हे युट्यूब चॅनलवरती आवर्जून येत असतं. आणि इथल्या आता येणाऱ्या आवकमध्ये आता आवक नक्कीच वाढ होऊ शकते. आता सध्या पाऊस पण मला वाटतं उघडलेला आहे. कारण आहे का पाऊस कुणाकडं? थोडाफार काही चालू इकडे काही उघडलं, म्हणजे 2 भाग झाले सुद्धा. काही ठिकाणी जर आता मी पाहिलं की युट्यूब चॅनल सांगितलं की जर आता पाहिलं असेल मागाशी 1-2 लॉट आपण पाहिलं की बॉईल झालेलं माल शेतकऱ्याला घेऊन बॉईल झाले. मागाशी मी व्हिडिओ काढलेली शेतकऱ्यांची बॉईल होतात माल. आपला माल दिसताना चांगला दिसतोय पण आतून बॉईल आहे, अगदी पोचणारच नाहीये. असे मला आपण काढून घ्या. युट्यूब चॅनलवरती मागाशी मी एक व्हिडिओ टाकलेली आहे, तिचे व्हिडिओ आवरून पहा, माला सहित पहा व्हिडिओ आहे. त्यामुळे आपल्याला वाटतं जागेवर तुम्हाला चांगला दिसतोय पण काल तोडल्यानंतर तिथे पण तुम्हाला बॉईल होतोय. अजून तुम्हाला प्रवासात गेल्यानंतर अजून बॉईल होऊ शकतो. त्यामुळे असे मला आपण नक्कीच काढून घेतले पाहिजे. एवढंच नाही तर सांगू इच्छितो. धन्यवाद.